बुलेटिनमध्ये घेऊयात राज्यासह देश विदेशातील 100 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। अजित पवार निधी देत नाहीत असं काही जण म्हणतात। मी खिशात पैसे घेऊन फिरतो का असा सवाल विचारत अजित पवारांनी नाव न घेता शिवसेनेच्या मंत्र्यांना टोला लगावला। राष्ट्रवादीचा बालेवाडीमध्ये वर्धापन दिन सोहळा झाला। यावेळी अजित पवार बोलत होते। सामाजिक विभागाचा निधी कमी केल्याचा आरोप होतोय। काही जण जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न करतात असा टोला अजित पवारांनी विरोधकांना लगावला। तर महायुती सत्तेत असेपर्यंत लाडकी बहीण योजना कदापिही बंद होणार नाही असंही अजित पवार म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टरतावाद मान्य नाही। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला 4 महिने बाकी आहेत, त्यामुळे कामाला लागा। सर्व जाती धर्माच्या लोकांना सदस्य बनवून घ्या अशा सूचना अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिल्या। राष्ट्रवादीचा वर्धापन दिन ओबीसी भटक्या विमुक्तांसाठी काळा दिवस अशी पोस्ट करत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी राष्ट्रवादीवर टीका केली। लक्ष्मण हाकेंच्या टीकेकडे दुर्लक्ष करत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हाकेंच्या टीकेवर बोलणं टाळलं। अशा विकृतीवर कशाला बोलायचं असं म्हणत अजित पवारांनी हाकेंच्या टीकेला फारसं महत्त्व दिलं नाही। मंत्री नितेश राणेंच्या वक्तव्यावरून शिवसेनेच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली। आमचा बाप शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत असं स्पष्टीकरण शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिलं। तर कोणाचाही बाप काढणं चुकीचं आहे, मात्र राणेंच्या बोलण्याचा अर्थ तो नव्हता असं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं। नितेश राणे आणि प्रकाश महाजन यांच्यामधील वाद टोकाला गेल्याचं पाहायला मिळालं। राणेंनी मला धमकी दिली असल्याचा आरोप करत प्रकाश महाजन यांनी संभाजीनगरमधील गांधी मैदानात अर्धा तास आंदोलन केलं। यावर नितेश राणेंना विचारलं असता मी फक्त प्रमोद महाजनांना ओळखतो, चिरीमिरी लोकांना ओळखत नाही असं नितेश राणे म्हणाले। नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारनं 11 वर्ष पूर्ण केली आहेत। 26 मे 2014 रोजी सुरू झालेल्या या प्रवासाला 11 वर्ष पूर्ण झाली आहेत। दरम्यान या निमित्तानं मुख्यमंत्री फडणवीसांनी सरकारकडून केलेल्या कामांची यादी वाचून दाखवली। मोदी सरकारनं महिला, दलित, आदिवासी, ओबीसी घटक यांच्यासाठी विशेष योजना राबवल्याची माहिती फडणवीसांनी दिली। रेल्वे अपघात टाळण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्न करणार, तर लोकलची गर्दी टाळण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या वेळेत बदल करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली। एसी लोकलची संख्या वाढवणार असल्याचंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं। अमरावतीचे माजी आमदार ज्ञानेश्वर धाणे पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला। माजी नगरसेवक सुनील राऊतांनाही शिवसेनेत प्रवेश त्यांनी केला, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झाला। शेगाव इथं आयोजित करण्यात आलेल्या भव्य शेतकरी मेळाव्यात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला। कर्जमाफी, पीक विमा आणि नुकसान भरपाईच्या मुद्द्यांवर रविकांत तुपकर यांनी आक्रमक भूमिका मांडली। सोलापूरकरांना सोलापूर मुंबई, सोलापूर हैदराबाद, सोलापूर बंगलोर आणि सोलापूर पुणे या विमानसेवेची गरज असताना सोलापूर गोवा विमानसेवेला प्राधान्य दिलं जातंय। या विमानसेवेतून इतर गोष्टींची तस्करी तर वाढणार नाही ना असा सवाल उपस्थित करत खासदार प्रणिती शिंदेंनी भाजपला टोला लगावला। भाजपचे मंत्री नितेश राणे यांना धाराशिवचे पालकमंत्री करा असा मिश्किल टोला युबीटीचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी लगावला। नितेश राणे यांनी 2 दिवसांपूर्वी धाराशिव जिल्हा दौरा करत ठाकरे गटाचे आमदार आणि खासदारांना डिवचलं होतं। शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी बच्चू कडू आक्रमक झाले। गेल्या 3 दिवसांपासून अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीमध्ये बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। तर आज पहिल्यांदा प्रशासनाकडून कडूंच्या आंदोलनाची दखल घेत उपोषण सोडण्याची प्रशासनानं विनंती केली। शरद पवारांनी बच्चू कडूंना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली। उद्या बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी आमदार रोहित पवार उपोषणस्थळी भेट देणार आहेत। भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्यायांच्या मुलाच्या लग्नाचे रिसेप्शन पार पडलं। यावेळी युबीटीचे नेते संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांनीही हजेरी लावली। राजकीय आखाड्यात एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले दोन्ही पक्षातील नेते सामाजिक जीवनात मात्र मैत्री टिकून असल्याचं दिसून आलं। ओबीसी महिलांचे प्रथमच विदर्भस्तरीय अधिवेशन बुधवारी चंद्रपुरात होणार आहे। या अधिवेशनात विदर्भातील सर्व जिल्ह्यातून सामाजिक चळवळीतील महिला उपस्थित राहणार आहेत।
नंदुरबारच्या धडगाव तालुक्यामध्ये विविध पक्षातल्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा झाला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली आहे. शरद पवारांनी मला 7 वर्ष प्रदेशाध्यक्षपदाची संधी दिली. आता प्रदेशाध्यक्षपदासाठी नवीन चेहऱ्याला संधी द्या, अशी मागणी भर कार्यक्रमात जयंत पाटील यांनी शरद पवारांसमोर केली. जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचा विचार मांडल्यानंतर शरद पवारांनी त्यावर भाष्य केलं. जयंतरावांनी संघटना मजबूत करण्याचं काम केलं, त्यामुळे त्यांच्या मागणीवर पक्षातील प्रमुख सहकाऱ्यांसोबत चर्चा करून निर्णय घेऊ, असं वक्तव्य शरद पवारांनी केलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत जयंत पाटीलच प्रदेशाध्यक्ष राहतील, असंही पवार म्हणाले. मी राजीनामा दिला नाही. मला जे काही बोलायचं होतं ते मी भाषणात बोललोय. मी फक्त माझी इच्छा बोलून दाखवली. माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला जयंत पाटील यांनी हे स्पष्टीकरण दिलं. पवारांच्या मंचावर वेगळे नेते वेगवेगळी वक्तव्य करतात, अशी टीका मुख्यमंत्री फडणवीसांनी केली. जयंत पाटलांच्या विधानावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. जयंत पाटील राजीनामा देणार की नाही हे समजण्यासाठी मला त्यांच्या मनात शिरावं लागेल, असं फडणवीस म्हणाले. राष्ट्रवादीमध्ये कधी फूट पडेल असं वाटलं नव्हतं, असं म्हणत शरद पवारांनी खंत व्यक्त केली. तर 1980ला माझ्याकडे केवळ 6च आमदार उरले होते. 1985ला ती संख्या 75 वर गेली आहे. त्यामुळे सामान्य माणसाला संधी मिळाली की तो कर्तृत्व दाखवतोच, असं वक्तव्य शरद पवारांनी केलं. भारतीय बनावटीच्या विदेशी दारूच्या किमतीत 1.5% वाढ झाली आहे. मद्यावरील शुल्क वाढीमुळे राज्याच्या तिजोरीमध्ये 14,000 कोटींचा महसूल वाढणार आहे. महसुलात वाढ करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागानं हा निर्णय घेतलाय. मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा समोर आला आहे. स्टेशनजवळील वळणावर अपघात होऊ शकतो, असं मुंबई रेल प्रवासी संघानं सूचित केलं होतं. मात्र तक्रारीची रेल्वे प्रशासनानं दखल न घेतल्यानं हा अपघात झाला. मुंबई लोकल ट्रेन आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वात मनसेच्या शिष्टमंडळानं रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेतली. मुंब्रा अपघात प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि मृतांच्या कुटुंबियांना रेल्वेत नोकरी द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मुंब्रा रेल्वे अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेले जीआरपी कर्मचारी विकी मुख्यदल यांच्यावर बुलढाण्यातील जुमडा या त्यांच्या मुख्य गावी अंत्यसंस्कार पार पडले. शासकीय इतमामात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. शशांक हगवणे आणि निलेश चव्हाण यांचा ताबा आज बार्जे पोलिसांनी घेतला. उद्या या दोघांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे. राज्यातील धर्मादाय रुग्णालयांसाठी सरकारकडून एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. आयुक्त कार्यालयाकडून अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे, तर आरोग्यविषयक योजनांची अंमलबजावणीही केली जाणार आहे. 200 जवानांच्या मृत्यूचा मास्टरमाइंड असलेला जहाल माओवादी नेता हिडमाचं नवं छायाचित्र सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागलंय. वयाच्या 16व्या वर्षी माओवादी संघटनेत दाखल झालेला हिडमा देशातला अत्यंत क्रूर माओवादी म्हणून ओळखला जातो. बदलापूर रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. सीएसएमटी वरून 6:42ला सुटणारी ट्रेन 8:15च्या सुमारास बदलापूर स्थानकामध्ये येते. ही ट्रेन पकडण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी होते आणि या गर्दीमुळे चेंगराचेंगरी होण्याची शक्यता असते. उल्हासनगरमध्ये 7 ते 8 जणांच्या टोळक्यानं धुमाकूळ घातला. टोळक्याकडून 25 ते 30 वाहनांची तोडफोड करण्यात आली. महिला, मुलं आणि पुरुषांवर तलवार आणि लोखंडी रॉडनं हल्ला करण्यात आला. यामध्ये अनेक प्रवासी जखमी झाले. मुंबई बंगलोर महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आले, त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. 7 ते 8 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचं दिसून आलं. नवी मुंबईतील विविध प्रश्नांच्या अनुषंगानं युवा सेनेचे जिल्हा प्रमुख अनिकेत म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई मनपा आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांची भेट घेतली. यावेळी निवेदनाद्वारे समस्या मांडल्या. तसंच 2 महिन्यांपूर्वी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळंतीण महिलेच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या संबंधित डॉक्टरवर कारवाई करावी, अशी मागणीही केली. ओमकार कदम आणि त्याच्या समर्थकांचा आणखी एक प्रताप समोर आलाय. भाजप कामगार आघाडीचा अध्यक्ष ओमकार कदम आणि त्याच्या समर्थकांनी पुणे महापालिकेच्या महिला अधिकाऱ्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून धमकावलं. 15 दिवसांच्या वर्ध्यात पावसानं हजेरी लावली. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला, त्यामुळे वातावरण थंड झालं.
तर उकाड्यापासून हैराण नागरिकांना दिलासा मिळाला आणि शेतकऱ्याला मात्र पेरणी योग्य पावसाची प्रतीक्षा आहे. यवतमाळच्या पुसद परिसरातही जोरदार पाऊस झाला. सेलू, पिंपळाला, भोजला, वनवारला आणि कारला या गावांना पावसाचा मोठा फटका बसला. वादळी वाऱ्यामुळे घरांवरील पत्रे उडाले तर केळींच्या बागांचंही मोठं नुकसान झालं. परभणी शहर आणि जिल्ह्यातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विसांच्या तारांवर झाडं कोसळली. यामुळे अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा, जवळा पांचाळ, हिवरा, डिग्रस, वडगाव शिवारामध्ये अवकाळी पाऊस झाला आणि वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा आडव्या झाल्या. या नुकसानीची पाहणी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी केली. यवतमाळ जिल्ह्याच्या घाटंजी तालुक्यातील जाम परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. दरम्यान वादळी वाऱ्यामुळे अंगावर झाड कोसळून 60 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. कोल्हापूरच्या पंचगंगा नदी घाटावर काल रात्री भूत काढण्याचा अघोरी प्रकार पाहायला मिळाला. एका मांत्रिकाच्या माध्यमातून हा सगळा प्रकार सुरू होता. एका महिलेवर मांत्रिक अघोरी कृत्य करत असल्याचं दिसून आलं. स्थानिकांनी याचा व्हिडिओ शूट करून पोलिसांना याची माहिती दिली, पण पोलिसांनी अद्याप कारवाई केलेली नाही. बार्शी तालुक्यातील इर्ले इथल्या स्मशानभूमीचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. अंत्यविधीसाठी जाताना रस्त्याचीही सुविधा नसल्यामुळे पावसाळ्यात चिखलातून वाट काढत नागरिकांना अंत्यविधीसाठी जावं लागतं. त्यामुळे आता स्मशानभूमीसह रस्त्याची मागणी जोर धरू लागली आहे. भुसावळ शहरातील खळवाडी परिसरात पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनला गळती लागली. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. तातडीनं पाईपलाईन दुरुस्तीची मागणी नागरिकांनी केली आहे. खामगाव शहरातील नवीन पाईपलाईन वरील एअर बॉल चोरट्यांनी काढून नेले. त्यामुळे हजारो लिटरचा पाण्याचा अपव्यय झाला. दरम्यान पाणी पुरवठा करणाऱ्या या पाईपलाईनची चाचणी अपूर्ण राहिली आहे. वर्धा शहरासह जिल्ह्यातील मुख्य चौकात मोठमोठे होर्डिंग्स लावण्यात आले. यातील काही होर्डिंग्सचं नूतनीकरण करण्यात आलं नाही, तर काहींनी अजूनही कराची रक्कम भरलेली नसल्याची माहिती आहे. परभणी शहर आणि परिसरातील सीसीटीव्ही बंद पडलेत. शहरात कायदा सुव्यवस्था राहावी आणि गुन्हेगारीचं प्रमाण कमी व्हावं यासाठी हे सीसीटीव्ही बसवण्यात आले होते. आंबेगाव तालुक्यातील कळंब, म्हाळुंगे, पडवळ रोडवरील विठ्ठलवाडी हद्दीत बिबट्याचा वावर पाहायला मिळाला. परिसरात बिबट्याच्या मुक्त संचारामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. अलिबाग पेण राज्यमार्गावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये वडाचं झाड उभं करून युवकांनी वटपौर्णिमा साजरी केली. खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या युवकांनी अनोख्या पद्धतीनं प्रशासनाविरोधात निषेध व्यक्त केला. येवल्यात चक्क स्मशानभूमीमध्ये वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. स्मशानातील भूताबाबाचे गैरसमज आणि भीती दूर व्हावी यासाठी महिलांनी स्मशानात वटपौर्णिमेचा सण साजरा केला. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांनी जामनेर इथल्या निवासस्थानी वटपौर्णिमा साजरी केली. वटवृक्षाची विधिवत पूजा करत त्यांनी प्रार्थना केली. धुळ्यात तृतीयपंथी बांधवांनी मोठ्या उत्साहात वटपौर्णिमा साजरी केली. धुळे शहरात वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्तानं तृतीयपंथीयांनी आई काळेश्वरीच्या मंदिरामध्ये वडाची पूजा केली. तर जन्मोजन्मी आई काळेश्वरी आपल्या गुरुची सेवा करण्याची संधी भगवंतांना द्यावी अशी प्रार्थना यावेळेस तृतीयपंथी बांधवांनी केली. अहिल्यानगर जिल्ह्यातही वटपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. महिलांनी विधिवत वटवृक्षाची पूजा करत पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. लग्नाचा आमिष दाखवून 20 वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची घटना बीडच्या माजलगावात घडली आहे. या प्रकरणी माजलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नांदेडमध्ये घोरपड तस्करी करणाऱ्या एकाला ग्रामीण पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून 2 घोरपड जप्त करण्यात आल्या. या दोन्ही घोरपड वन विभागाकडे स्वाधीन करण्यात आल्या. मुंबई गोवा महामार्गावर पिकअपचा अपघात झाला. महामार्गावरील नागोठाणे इथल्या निरडी गावाजवळ हा अपघात झाला. पिकअपमधील पाईप रस्त्यावर कोसळले, त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. वर्ध्याच्या देवळी इथं भावानंच भावाची हत्या केली. संपत्तीच्या वादातून हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. कोल्हापुरात मद्यधुंद अवस्थेमध्ये असलेल्या दोघांनी रॅश ड्रायव्हिंग केलं. भरधाव वेगानं वाहन चालवणाऱ्या दोघांना स्थानिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं.
हिंगोलीच्या कळमनुरी बसमत तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली तर एका झाडावर वीज कोसळली, त्यामुळे झाडाला आग लागली। जळतं झाड जवळच असलेल्या खोक्यांच्या गोदामावर पडलं, त्यामुळे खोक्यांच्या गोदामाला आग लागली। आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं। त्यानंतर घेऊयात एक छोटासा ब्रेक। तुम्ही बघत राहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। वटपौर्णिमेनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले। सोन्याचा मुकुट, बाक्या जोडे, तोडे जोड, त्याचबरोबर तानवड जोड, चिंचपेटी, तांबडी, जवमणी, पदक, जवेच्या माळा, लक्ष्मीहार, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, सरी आणि कमरपट्टा या अलंकारांनी विठ्ठल रुक्मिणी मातेचं रूप सजवण्यात आलं। आषाढी वारीमध्ये यंदा पहिल्यांदाच AI तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे। AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संपूर्ण वारीचं नियोजन केलं जाणार आहे। गर्दीवर नियंत्रण, आपत्कालीन व्यवस्थेतील मदत कार्य या सुविधा आता AIच्या माध्यमातून सुलभ होणार आहेत। यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथे थांबण्याची। मात्र ताज्या बातम्यांसाठी तुम्ही बघत राहा न्यूज 18 लोकमत।